तर आपण बघणार आहे पुढचा टॉपिक क्यूबिक सिस्टीम. देअर आर 3 काइंड्स ऑफ अ युनिट सेल इन क्यूबिक सिस्टीम. क्यूबिक सिस्टीममध्ये 3 प्रकारचे युनिट सेल आहेत. त्याच्यातला जो पहिला आहे प्रिमिटिव्ह किंवा त्याला आपण म्हणतो सिम्पल क्यूबिक, त्याला SC असं शॉर्टमध्ये म्हणतात. दुसरा आहे बॉडी सेंटर क्यूबिक, त्याला BCC शॉर्टमध्ये म्हणतात. तिसरा आहे फेज सेंटर क्यूबिक, त्याला FCC असं म्हटलं जातं. त्याच्यात जे पहिलं आहे सिम्पल क्यूबिक युनिट सेल म्हणजे SC. आता सिम्पल क्यूबिक युनिट सेलमध्ये आपण पाहू हॅज अ पार्टिकल ॲट इच ऑफ द 8 कॉर्नर ऑफ अ क्यूब. इथं जे पार्टिकल्स असतील तर क्यूबच्या 8 कॉर्नरला फक्त पार्टिकल असतात. बघा मित्रांनो, इथं हे स्ट्रक्चर आपण आधी बघितलेलं आहे. ठीक आहे, हा क्यूब आहे. इथे 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, नंतर इथे जर बघितलं आपण वरती 4 स्पियर आहेत, खाली त्याच्यावर 4 स्पियर आहेत, असे टोटल 8 स्पियर आहेत. ठीक आहे, आणि हे त्याचं ॲक्च्युली स्ट्रक्चर म्हणजे बघा प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्ट्स आहे. प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्ट आहे. असे किती कॉर्नर आहे? 8 कॉर्नर आहे. याचं कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर काय येतं? 1 येतं. ठीक आहे. बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल, त्याला आपण BCC असं म्हणतो. बॉडी सेंटर क्यूबिक सेल हॅज पार्टिकल ॲट 8 कॉर्नर अँड ॲडिशनल पार्टिकल इन सेंटर ऑफ द क्यूब. आता हा जो बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल असतो याच्यामध्ये 8 कॉर्नरला पार्टिकल असतात आणि एक सेंटरला असतो, क्यूबच्या सेंटरला असतो. बघा इथं दिलेलं आहे हे 8 कॉर्नर, वरती 4 आणि इथं खाली 4 आहेत आणि एक मध्ये आहे. ठीक आहे, असे. आणि इथं जर बघितलं तर वरती 4 स्पेअर आहे, 1 2 3 4, खाली 4 5 6 7, मागे 8 आणि हा एक मधला. ठीक आहे, आणि हे त्याचं स्ट्रक्चर म्हणजे 1/8 पार्ट कॉर्नरला आणि एक मध्ये सेंटरला, अशा पद्धतीचे पार्टिकल्स त्याच्यामध्ये असतात. फेज सेंटर क्यूबिक युनिट सेल FCC has a particle at a center of each of the 6 face in addition to the particle at a 8 corner of the cube. FCC मध्ये जे 6 फेस आहेत क्यूबला, तर 6 फेसेसला पार्टिकल अटॅच असतात. त्याच्या व्यतिरिक्त 8 जे कॉर्नर आहे, 8 कॉर्नरला सुद्धा पार्टिकल हे अटॅच असतात. बघा इथं स्ट्रक्चर दिलं आहे. इथं 1 2 3 4 5 6 7 8, हे काय झाले 8 कॉर्नर. आणि बघा इथं फेस दाखवलेले आहेत. हा एक पुढचा फेस, हा मागचा फेस, हा टॉपचा, हा बॉटमचा, हा लेफ्ट हँड साईडचा, हा राईट हँड साईडचा, असे 6 फेसला पार्टिकल. हे बघा इथं स्ट्रक्चर दाखवलं, कॉर्नरला दाखवले. आणि बघा 1/8 प्रत्येक कॉर्नरला 8 कॉर्नरला असे पार्टिकल असतो, म्हणजे एका भागपैकी 1/8 भाग. ठीक आहे. नंतर फेसला जो असणार आहे बघा तो अर्धा असतो, प्रत्येक फेसला अर्धा असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने दाखवलेला आहे. हा झाला FCC. आता आपल्याला जो पुढचा टॉपिक बघायचा आहे नंबर ऑफ पार्टिकल इन क्यूबिक युनिट सेल. क्यूबिक युनिट सेलमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल असतात प्रत्येक क्यूबिक युनिट सेलमध्ये, ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं जे बघितलं होतं आपण प्रिमिटिव्ह किंवा त्याला आपण काय म्हटलं सिम्पल क्यूबिक युनिट सेल. याच्यामध्ये काय आहे, एक सिम्पल क्यूबिक युनिट सेल हॅज पार्टिकल ॲट दिस 8 कॉर्नर. आपण अशा पद्धतीचं स्ट्रक्चर बघितलं होतं. एक क्यूब बघितला आणि ज्याच्या 8 कॉर्नरला 1 2 3 4 5 6 7 8 कॉर्नरला काय बघितलं आपण पार्टिकल. वेन these unit cells are stacked together, particle at each corner of a given unit cell is shared with a 7 other neighboring cube that has come together at that corner. तर जो एक युनिट सेल आहे
तो स्टॅक असतो त्याच्या शेजारच्या युनिट सेल बरोबर, आणि जो पार्टिकल असतो प्रत्येक कॉर्नरला, युनिट सेलच्या प्रत्येक कॉर्नरला, तो शेअर असतो विथ 7 अदर नेबरिंग क्यूब. जे 7 नेबरिंग क्यूब असतात, एका क्यूबला दुसरे 7 नेबरिंग क्यूब अटॅच असतील, कम टुगेदर ॲट दॅट कॉर्नर, त्या कॉर्नरला त्यांच्याबरोबर तो शेअर झालेला असतो. म्हणजे प्रत्येक कॉर्नरला जो पार्टिकल असतो पूर्ण पार्टिकल नसतो, एका पार्टिकलचे 8 तुकडे. समजा हा एक पार्टिकल आहे, 1 2 3 4 असे 8 तुकडे झाले. त्याच्यापैकी फक्त एवढाच पार्ट प्रत्येक कॉर्नरला असतो, म्हणजे त्याला 108 पार्ट असं म्हणू शकतो, 108 पार्ट म्हणू शकतो. ॲज रिझल्ट द कॉर्नर पार्टिकल कॉन्ट्रीब्यूट इट्स इज 1/8 पार्ट. म्हणजे एका पार्टिकलचा 108 पार्ट्स फक्त कॉन्ट्रीब्यूट झालेला असा गिवन युनिट सेलमध्ये. द सिम्पल क्युबिक सेल यार, मग आता हा जो सिम्पल क्युबिक सेल आहे याच्यात किती पार्टिकल आहे, तर जर याच्यात बघितलं तर ॲक्च्युली 108 एका पार्टिकलचा पार्ट असतो. आणि असे किती कॉर्नर आहे, 8 कॉर्नर आहे. 8 आणि 8ला बघायचं म्हणजे उत्तर काय आलं तुमचं 1, म्हणजे 1 पार्टिकल असतो. म्हणजे प्रिमेटिव्ह और सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये फक्त एकच पार्टिकल असतो. बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल BCC. आता याच्यामध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल असतात ते आपल्याला बघायचं आहे. अ BCC युनिट सेल हॅज 8 कॉर्नर पार्टिकल अँड ॲडिशनल पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ द क्यूब. म्हणजे BCCमध्ये 8 कॉर्नरला असतात पार्टिकल आणि एक जो असतो तो सेंटरला असतो, क्यूबच्या सेंटरला. 1/8 ऑफ इच पार्टिकल, म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा 1/8 फ्रॉम 8 कॉर्नर बिलॉंग टू द गिवन युनिट सेल ॲज मेन्शन इन द सिम्पल क्युबिक युनिट सेल. आपण बघितलं सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये 8 कॉर्नर आहेत, 8 कॉर्नरला एक पार्टिकल आहे, 108 पार्टिकल आहे, सॉरी, 1 2 3 4 5 6 7 8 108 पार्टिकल आहे प्रत्येक कॉर्नरला. आणि असं सगळं मिळून फक्त एकच पार्टिकल होतो. द पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ अ गिवन क्यूब इज नॉट शेअर बाय एनी अदर क्यूब. परंतु जो सेंटरला पार्टिकल आहे, म्हणजे असं मधोमध जो पार्टिकल आहे तो कोणाही बरोबर शेअर नाही झाला, तो फक्त एक पूर्ण पार्टिकल आहे सेंटरला. हेन्स इट इज बिलॉंग टू एंटायरली द गिवन युनिट सेल. तो जो सेंटरचा पार्टिकल असतो तो फक्त जी आपण युनिट सेल कन्सिडर केली त्या युनिट सेलचाच तो पार्टिकल असणार आहे. दस BCC युनिट सेल हॅज 1 पार्टिकल फ्रॉम 8 कॉर्नर प्लस 1 पार्टिकल इन सेंटर ऑफ द क्यूब. म्हणून BCCमध्ये कॉर्नरला 8 पार्टिकल आहेत, कॉर्नरला 8 कॉर्नर आहेत, त्या 8 कॉर्नर म्हणून एक पार्टिकल होतो. कारण प्रत्येक कॉर्नरचा 108 पार्ट आणि सेंटरचा एक पूर्ण पार्टिकल, सेंटरला एक पूर्ण पार्टिकल, असे टेकिंग टोटल 2 पार्टिकल पर BCC युनिट सेल. BCC युनिटमध्ये असे 2 पार्टिकल असतात एका युनिट सेलमध्ये. बघा हा इथं BCC दाखवलेला आहे. हे बघा हा 108 पार्ट, हा एक झाला, हा 108 108 108 108 108 108, तो एक मागे, असे 8 कॉर्नरला 108 म्हणजे 8 कॉर्नर आहे. यांचा झाला 1 आणि हा सेंटरला 1 दाखवला आहे म्हणजे +1. म्हणजे असे टोटल किती पार्टिकल झाले, एका BCCमध्ये 2 पार्टिकल असतात. आता जे आपण बघणार आहे क्युबिक युनिट सेलमध्ये तिसरा फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. फेस सेंटर क्युबिक युनिट सेल त्याला आपण FCC म्हणू. अ FCC युनिट सेल हॅज अ पार्टिकल ॲट 8 कॉर्नर प्लस पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ इट 6 फेस. म्हणजे बघा FCCमध्ये काय असतं, तुमचे ऑलरेडी जे 8 कॉर्नर आहेत, 8 कॉर्नरला पार्टिकल असतातच. 8ही ठिकाणी काय असणार आहे, पार्टिकल असणार आहे. आपण इथं दाखवू बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्याच्या व्यतिरिक्त जे फेस आहे, किती फेस असतात, 6 फेस असतात. 6 फेसला पण पार्टिकल असतो, 1 2 3 4 5 आणि 6 अशा पद्धतीचे. ॲज डिस्क्राईब इन सिम्पल क्युबिक युनिट सेल 1 पार्टिकल. आता आपण बघितलं आहे की सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये काय असतात,
वन पार्टिकल असो 8 कॉर्नर्स बिलॉंग टू द गिवन युनिट सेल. म्हणजे एका युनिट सेलमध्ये कॉर्नरचे जर आपण पार्टिकल बघितला तर सगळे मिळून एक पार्टिकल होतो. इच पार्टिकल ॲट सेंटर ऑफ द 6 फेस इज शेअर विथ वन नेबरिंग क्यूब. नंतर प्रत्येक जो पार्टिकल आहे सेंटर म्हणजे फेसच्या जो सेंटरला आहे तो त्याच्या नेबरिंग क्यूबबरोबर शेअर होतो. म्हणजे समजा एक पार्टिकल असेल तर अर्धा पार्टिकल एका युनिट सेलच्या फेसमध्ये, अर्धा पार्टिकल दुसऱ्या युनिट सेलच्या फेसमध्ये असतो. म्हणजे प्रत्येक फेसवर किती असतो 1/2 पार्ट असतो. ऑफ इच फेस पार्टिकल बिलॉंग टू द गिवन युनिट सेल. म्हणजे प्रत्येक युनिट सेलच्या फेसला अर्धा पार्टिकल असतो. असे किती फेस असतात 6 फ्रॉम 6 फेस. म्हणजे 1/2 इंटू 6 किती होतात ते 3 पार्टिकल. म्हणजे फेसेसचे टोटल 3 पार्टिकल, कॉर्नरचा मिळून टोटल 1 पार्टिकल. तर देअरफॉर FCC युनिट सेल हॅज 1 कॉर्नर पार्टिकल प्लस 3 फेस पार्टिकल, टोटल 4 पार्टिकल पर युनिट सेल. तर टोटल किती पार्टिकल असतात 4 पार्टिकल FCCमध्ये असतात. ते आपण डायग्राममध्ये पाहू. बघा मित्रांनो, हा इथं FCC आपल्याला दाखवलेला आहे. याच्यात जर बघितलं कॉर्नरला 8 आहेत म्हणजे प्रत्येक कॉर्नरला 1/8 असे 8 कॉर्नर, त्यांचा मिळून होतो 1. प्रत्येक फेसला 1/2 असे 6 फेस आहे, त्यांचा होतो 3 आणि 1 + 3 किती झालं 4. म्हणजे असे टोटल 4 पार्टिकल एका FCCमध्ये असतात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा तुम्ही शेअर करा, तसंच तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा.